बातमीपत्राच्या या भागामध्ये आपलं स्वागत। पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथं नव्यानं स्थापन झालेल्या श्री केदारनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचं उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलं। ग्रामीण जनतेच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशानं ही पतसंस्था सुरू केल्याचं व्यवस्थापनाच्या वतीनं सांगण्यात आलंय। पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथं सुरभी हॉटेल शेजारी श्री केदारनाथ नागरी सहकारी पतसंस्था सुरू झाली आहे। सहाय्यक निबंधक चंद्रकांत मगर यांच्या उपस्थितीत आणि महाराष्ट्र उद्योग समूहाचे अध्यक्ष डी पाटील तसंच हनुमान उद्योग समूहाचे अध्यक्ष बळवंत पाटील यांच्या हस्ते या संस्थेचं उद्घाटन झालं। ग्रामीण भागातील शेतकरी, व्यापारी तसंच अडचणीत सापडलेल्या नागरिकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी ही पतसंस्था सुरू केल्याचं चेअरमन अजित पाटील यांनी सांगितलं। उद्घाटन प्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती। उद्घाटनाच्या दिवशी म्हणजेच पहिल्याच दिवशी 1,20,00,000 रुपयांच्या ठेवी जमा झाल्याची माहिती चेअरमन अजित पाटील आणि व्हाईस चेअरमन गणेश पाटील यांनी दिली। ग्रामीण भागात सुलभ कर्ज पुरवठा आणि बचतीची सवय निर्माण होण्यासाठी ही पतसंस्था महत्त्वपूर्ण ठरेल असं मान्यवरांनी नमूद केलं। यावेळी सरपंच वनिता पाटील, डॉक्टर स्नेहदीप चौगुले, शंकर पाटील, सज्जन पाटील, विश्वास पाटील, भीमराव पाटील यांच्यासह संचालक मंडळ आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते।